टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रणपार समुद्रकिनारी तांत्रिक अडचणीमुळे बंद पडलेलं बार्ज या ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न जे आहेत ते लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। तांत्रिक बिघाडामुळे रणपार समुद्रकिनाऱ्याला अडकलेल्या मालवाहू बार्ज जे आहे ते काढण्यासाठी आणखीन काही कालावधी जाणार आहे। रत्नागिरीजवळच्या रणपार गावाजवळ बार्ज गेले 2 दिवसांपासून या ठिकाणी अडकून पडलेलं आहे। हे अडकलेलं बार्ज काढण्यासाठी सध्या डीजी शिपिंग यांच्याकडे मागणी केली जाणार आहे आणि ती परवानगी मिळाल्यानंतरच हे बार्ज जे आहे ते या ठिकाणून काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत। त्याशिवाय हे बार्ज काढण्यासाठी मुंबईहून एक टग आल्यानंतरच हे बार्ज काढण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू होणार आहेत। मात्र त्यासाठी आणखीन काही कालावधी जाऊ शकतो। सध्या समुद्र जो आहे तो खवळलेला आहे, त्यामुळे हे मालवाहू बार्ज काढण्यासाठी अनेक अडथळे येऊ शकतात। त्यामुळे अद्यापही डीजी शिपिंगकडून हे बार्ज जे आहे ते काढण्यासाठी परवानगी मिळालेली नाहीये। तांत्रिक बिघाडामुळे हे बार्ज 4 जून रोजी सुरक्षेच्या दृष्टीने रणपार किनाऱ्याला या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे। गोव्याहून हे जे बार्ज आहे ते बदलापूरला निघालेलं होतं। तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांकडून आज देखील या जहाजाची तपासणी केली जाणार आहे। अजूनही या बार्जवरती 12 खलाशी या ठिकाणी आहेत। आज कंपनीचे मेकॅनिक येऊन या बार्जमध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झाला आहे याची देखील तपासणी करणार आहेत। मात्र सध्या समुद्र खवळलेला आहे, त्यामुळं हे बार्ज हलवण्याच्या दृष्टीने अद्यापही जे परवानगी आहे त्या परवानग्या मिळालेल्या नाही आहेत। त्यामुळं हे बार्ज अजून पुढचे 1 ते 2 दिवस रणपार किनाऱ्यालाच राहण्याची शक्यता सूत्रांकडून या ठिकाणी वर्तवण्यात येते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रणपार, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।